नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आपण एक काल व्हिडिओ टाकला होता, त्या व्हिडिओचे आपण कमेंट घेणार आहोत। कमेंट जबरदस्त केलेत। 10-5 लोकांनी अख्खा दुनिया निगेटिव्ह करण्यासारखी कमेंट केलेले, काही लोकांनी चांगल्या कमेंट केल्यात, काही लोकांनी त्या व्हिडिओला न बघताच कमेंट करून टाकलेत। ठीक आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही। सोशल मीडिया आहे, तुमचं मत मांडण्याचा तुम्हाला अधिकार आहे। आम्ही आमचं जेवढं होईल तेवढं प्रामाणिक, ऑथेंटिक आणि जे काही विद्यार्थ्यांचा संभ्रम, मला प्रत्येक जण मेसेज करत असतो, अरे सर डीएड झाले, मी कुठली परीक्षा देऊ, टीईटी पास झाल्यानंतर मला कोणते एक्झाम द्यावं लागेल। आम्हाला डिटेलमध्ये जुन्या आणि नवीन विद्यार्थ्यांना माहिती द्यावी लागते। त्यानुसार विद्यार्थी मित्रांनो ती माहिती मी तुमच्यापर्यंत पुरवण्याचे काम करत असतो। तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये जर वाटत नसेल बाबा हा माहिती पूर्ण नाही, त्यावेळी स्किप केला तर हरकत नाही। चला बोलू थोडं परीक्षेवर। विद्यार्थी मित्रांनो, आपली परीक्षा साधारणपणे या मागच्या 26 तारखेपासून ते साधारण 5 जून पर्यंत चालली। या 26 ते 5 जून पर्यंतच्या पेपरमध्ये सुरुवातीला सांगण्यात आलं की बाबा पेपर सोपा होता, आम्ही 150 अटेम्प्ट केले, 180 अटेम्प्ट केले, ॲक्युरसी 160 पर्यंत जाईल, 130 पर्यंत जाईल, 120 पर्यंत जाईल। मी एवढं सांगेन या व्हिडिओच्या माध्यमातून, जोपर्यंत मार्क येणार नाहीत तोपर्यंत शांत राहा। कोण किती तुक्के मारले ते सर्वात प्रथम तुम्हाला माहित आहे, आमच्यापेक्षा पण तुम्हाला माहित आहे। आमच्या टॅटेजी, मी तर कसला टॅटेजीचा व्हिडिओ टाकला नाही, याला स्किप करा, त्याला तुक्का मारा, ते तुक्के मारून असं होणार, ही आयडिया लढवा, ती आयडिया लढवा, असं नसतं मित्रांनो। ज्याचा अभ्यास असतो तोच किंग असतो, असं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल। आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला मार्काची अपेक्षा आहे। सगळ्यांना वाटतं की बाबा माझे एवढे प्रश्न बरोबर आले तर मी शिक्षक होऊ शकेल, आणि काही विद्यार्थ्यांनी 10-15 दिवस अभ्यास केलाय, काही लोकांनी महिने 2 महिने घातलेत, काही लोकांनी 6 महिने घातलेत, काही लोकांना पेपर खरंच सोपा गेलाय, काही लोकांचा थोडासा टेक्निकल इश्यू आलेला आहे। आता टेक्निकल इश्यू आलाय म्हणून परीक्षा रद्द होईल, अजून ते पण मेसेज व्हायरल व्हायला चालू होतील। पण ते कसं, एवढं जे काय प्रशासन बसवले, त्या IBPS ने परीक्षा घेण्याचा गाठ घातलाय, ते परीक्षा वगैरे कॅन्सल होत नसते मित्रांनो, लक्षात ठेवा। ज्यांचा काही तो प्रॉब्लेम होता, काही लोकांना संधी पण देण्यात आली, काही लोकांचा प्रॉब्लेम होता मित्रांनो। प्रत्येक हॉलमध्ये 5 ते 7 असे कम्प्युटर ठेवतात टेक्निकली, जर कोणत्या विद्यार्थ्याला इश्यू आला त्या क्षणाला त्या गार्डिंग वरल्या असलेल्या मास्तरला सांगून आपण आपल्या दुसऱ्या पीसीवर लॉग इन करून दिला जातो। जिथं लॉग आउट झाले तिथूनच टाइम चालू होतो, हे मी स्वतः प्रत्यक्ष पाहिलेलं आहे, आणि तुम्ही सुद्धा अनुभवलं असेल। काही लोकांचं बंद पडल्यानंतर दुसरं टायमिंग चालू होतो, पण जे लोक त्रास सहन करत बसले, की स्क्रोलिंग करत दाबतच बसले, की त्यांचा माऊस खराब असून ते शेवटपर्यंत तसंच राहिले, तर ते तुमचं बाजू चुकलेली आहे, लक्षात घ्या। आणि आता आपण ती चुकीची भरून काढू शकत नाही, आता रिझल्टची वाट बघतोय। आता मुद्दा आहे नॉर्मलायझेशनचा। तर विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की नॉर्मलायझेशन झालं पाहिजे, मी पण या मताशी ठाम आहे। खरंच नॉर्मलायझेशन होणं गरजेचं आहे। इतर परीक्षेला होतं, आमच्या शिक्षक वर्तीला का होत नाही नॉर्मलायझेशन? नॉर्मलायझेशन मध्ये ज्यांचा स्कोर जास्त आलाय तो पण खाली येऊ शकतो, ज्यांचा स्कोर कमी आलाय त्याचा वाढू पण शकतो। त्यांचा एक फॉर्म्युला असतो, त्या फॉर्म्युल्यामध्ये टाकल्यानंतर त्यांचा स्कोर वाढण्याचा व जास्त जाण्याचा जो काही घटक आहे, त्या घटकानुसार त्याला फिल्टर करून ते मार्क आपल्याला मिळत असतात। काही लोकांची त्याच्यात पोस्ट जाते पण, आणि काही लोकांना येते पण, या 2 गोष्टी पण समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो। करा नॉर्मलायझेशन, करा नॉर्मलायझेशन, बरोबर आहे, सगळ्यांचं बरोबर आहे। नॉर्मलायझेशन मागची भरती झालेली नाही, त्यांनी पेपर दिला नाही, माझं मत आहे तुम्ही आम्हाला दिलेला रिस्पॉन्स पेपर आम्हाला पाहिजे, पहिलं मत आहे। रिस्पॉन्स दिलेला पेपर आपल्याला कळाला की आपण काय काय केलंय, एखाद्या महिन्यात रिस्पॉन्स शीट आली म्हणजे आपल्याला बऱ्यापैकी लक्षात पण राहतं की आपल्यावर खरंच अन्याय झालाय का, या गोष्टीवर पण आपल्याला वाचा पडता येते त्यावेळेस। आणि विद्यार्थी मित्रांनो, शक्यतो IBPS ना सगळी पारदर्शकता ठेवूनच काम करत आलेलं आहे, पण बऱ्याच काही त्रुटी असतात। एवढा क्राऊड आहे, अख्ख्या भारतामध्ये ती परीक्षा घेतय, किंवा आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक परीक्षा राबवते, त्याच्यामुळे त्या परीक्षेवर आता सध्या तरी कुठलीही बाधा नाही। ज्या काही बातम्या आहेत ते उच्च न्यायालयामध्ये चालू आहेत त्याचे केस, आणि ते बघू आपण पुढे काय होतं त्यानुसार। कारण प्रत्येक गोष्ट, महापरीक्षावर सुद्धा याचिका पडल्या होत्या, त्याच्यानंतर याची कंपनीवर सुद्धा याचिका पडल्या होत्या, आता सध्या IBPS वर पडल्या होत्या। पण विषय काय होतो, एकदा परीक्षा होऊन गेली नंतर त्याच्यामध्ये चेंज करता येत नाही। त्यामुळे आपल्याला आता फक्त मार्क किती येतात याच्यावर आपलं फोकस करणं गरजेचं आहे। आता बोलू कट ऑफवर। मी कट ऑफचा काल व्हिडिओ बनवला, लोकांनी खूप प्रतिसाद चांगला दिला। त्या व्ह्यू मुळे मला जास्त पैसे आले असं नाही, कारण मी कुठल्याही युट्यूबला
जाहिरात लावून काम करत नाही मित्रांनो. सरळ सरळ काय करतो, सरळ सरळ व्हिडिओ सोडून देतो. कारण मला माहिती पुरवायची विद्यार्थ्यांपर्यंत आणि विद्यार्थ्याला थोडंफार मार्गदर्शन करून जे काही अर्थार्जन होते त्याच्यात मी समाधानी आहे. आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, याच्यात ज्या लोकांनी कमेंट केल्यात त्या लोकांचं नाव मला वाचायची गरज नाही. तर काय म्हणते बघा, तर जागाच माहित नाही आणि त्यांचे धंदे सुरू झाले, जनाची नाही तर मनाची ठेवा, अजून परीक्षा पूर्ण झालेली नाही. बरोबर आहे, 5 तारखेला पेपर झाला त्याच्यामुळे आपण व्हिडिओ टाकला होता. आता या कमेंटचं उत्तर मी एवढंच देऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा, करा मुलांचा टाइमपास. अरे मुलांचा टाइमपास नाही, मुलांना आम्हाला परीक्षा झाली का लगेच मेसेज यायला चालू होतात, सर मेरिट किती लागेल, तुमचा अंदाज काय. त्याच्यासाठी आणि अख्खे युट्यूबर काय करतात, त्यांचा मोबाईल हा तिसऱ्या व्यक्तीकडे असतो. माझा मोबाईल माझ्या स्वतः जवळच असतो. विद्यार्थ्यांना माहिती देणं किंवा फोन कॉलवर बोलणं शक्य नसतं, त्यावेळेस असे व्हिडिओ बनवून आम्हाला टाकावे लागतात मित्रांनो. त्यामुळे टाइमपास जर होत असेल जागेवर स्किप करायचा व्हिडिओ आणि पुढे आपलं काम चालू ठेवायचं. ठीक आहे. 2022 ला 20 दिवसात निकाल लावला होता, 2025 ला 27 जून पर्यंत निकाल लागणार. चांगली गोष्ट आहे, लागली तर बरं आहे. अरे बाबा कशाला खोटी माहिती सांगून संग्रह करतोय. शिक्षक भरती मेरिटचा अंदाज काहीच सांगता येत नाही. उगी लाईक साठी काही पण व्हिडिओ बनवू नका. अरे लाईक केल्यामुळं मला काही करोडो रुपये माझ्या अकाउंटला जमा होत नाही, मुद्दा तो नाही. विद्यार्थ्यांचा जे काही मेसेज येतात ते टाळण्यासाठी आम्ही व्हिडिओ बनवतो आणि त्या व्हिडिओमध्ये मी कुठेही ठामपणे सांगितलेलं नाही की एवढंच मेरिट लागेल, एक अंदाजित एवढ्यापर्यंत बसेल. आता विद्यार्थ्यांनी काही लोक काय म्हणतात की बघा, दुसरी कमेंट बघा, काही मुलाला साधी सीटीईटी निघाली नाही, इथं सांगतात की 190 आणि 200 मार्क पडले. आता हेच बघा, काही लोकांनी असा गैरसमज पसरवलाय की क्लासवाल्यांनीच पसरलाय, आमच्या क्लासच्या विद्यार्थ्यांनी एवढे सोडवले, एवढ्यापर्यंत स्कोर. आता मी काही स्क्रीनशॉट मारून सुद्धा ठेवले, जेव्हा स्कोअर लिस्ट येईल ना त्यावेळेस मी डायरेक्ट प्रसिद्ध करणार आहे की बाबा तुम्ही त्यावेळेस एवढे मार्क येतील सांगितलं होतं, तुम्हाला तर एवढेच मार्क आले. ठीक आहे. सगळे स्क्रीनशॉट व्यवस्थित एकदम स्टेप बाय स्टेप, पोल खोल होईल त्यावेळेस, लक्षात ठेवा. आणि आपलं असं नाही, प्रत्येकाचा नाव आणि मार्क येतात बरं का, लक्षात ठेवा. इथे नाव येतं असं स्पष्ट शब्दात, सुरेश पाटील 78 मार्क, 105 मार्क, 147 मार्क, असं मार्क येतात मित्रांनो. म्हणजे इथं सगळी पारदर्शकता पाळली जाते. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो चिंता करायची नाही, आपला रिझल्ट आपल्या हातात लवकरच लागणार आहे. ठीक आहे. मुद्दा त्यानंतर टीईटीचा रिझल्ट कमी लागतो, हो ते परीक्षा पद्धती ठेवलेली आहे, आपल्याला सामोरे जावंच लागेल. 2022च्या टेट एक्झाम 21,000 जागा असून पेपर कठीण असून मुलाला सिलेबस माहित नसून 1 ते 5 साठी 115 वर लागला. ओबीसी कास्टच्या वेळी जागा कमी होत्या, यांचं विश्लेषण चांगलं आहे, यावेळेस हाय रिझल्ट लागणार असं म्हणतायत. पण तुम्ही जर बघितलं 1588 जागा आता भरल्या, याच्यामध्ये जर मेरिटचा विचार केला सर तर तुम्हाला लक्षात येईल, एवढ्या कमी जागा असून सुद्धा, एवढे विद्यार्थी असून सुद्धा मेरिट जर बघितलं प्रायमरीचं काय लागले तुम्ही एकदा चेक करा. लिस्ट पण तुमच्याकडे नसेल तर आपल्या पवित्र पोर्टलच्या टीचर भरती रिक्रुटमेंटच्या याच्यावर लिस्ट आहे, एकदा बारकाईने अभ्यास करा. मी सांगतो ना 100च्या पुढे ना खूप कमी विद्यार्थी असणार. किती पेपर सोपा म्हणला तरी लक्षात ठेवा, हा शब्द माझा जोपर्यंत निकाल येत नाही तोपर्यंत लक्षात ठेवा सर. आणि त्याच्यानंतर मला कॉल पण करून सांगू शकता सर जे तुम्ही सांगितलं होतं ते बरोबर ठरलेलं आहे. मित्रांनो हे फंडा झालाय, पहिला पेपर सोपा होता, दुसरा पेपर सोपा होता, तिसऱ्या शिफ्टचा अवघड होता आणि चौथ्या पेपर, असं जे काही फंडा राबवला युट्यूबवरनी तो थोडासा फंडा थोडं समजून घेणं गरजेचं आहे. आता मी पण युट्यूबर आहे, पण मी असे व्हिडिओ टाकलेले आहेत, एकदम तुम्हाला तुमचं कन्व्हर्शन होणार नाही याकडे मी बारकाईने लक्ष दिलेलं आहे मित्रांनो. कारण मी 2017 पासून आतापर्यंत कंटिन्यू, काही युट्यूबर चांगलीच माहिती देतात त्याला मी अग्री आहे, काही युट्यूबचा विषय उगाच यायचं पुढे ठेवायचं, डीएड बीएड त्याचं बी झालेलं असते, परीक्षा पास झालं नाही म्हणून ते आता युट्यूब चालू केलेलं आहे. मी स्पष्ट सांगेल मित्रांनो, लक्षात. आता त्यानंतरचा मुद्दा बघा, 2024 ची पासिंग सर्टिफिकेट हार्ड कॉपी कधी मिळणार, तर तुम्ही त्या झडपीशी संपर्क करा. रिझल्ट 100% 26 जून पर्यंत लागेल, 45 दिवस वाट पाहायची गरज नाही, चांगली गोष्ट आहे लागला तर. अहो सर यावेळेस पेपर खूपच सोपे होते, मुलांना मेरिट 100 अजिबात नाही सर, एवढं मेरिट जाणं अशक्य आहे. पेपर सोपा होता पण टायमिंगचं मॅनेजमेंट, तुम्ही 200 मार्क सोडवलात म्हणजे सगळेच प्रश्न बरोबर येतील असं नाही, जास्तीत जास्त येतील 20-25 लोक बाबा या रेंज मध्ये असतील, बाकी सगळे खाली येतील बघा, लक्षात ठेवा. मागच्या तुम्ही रिझल्ट काढून बघा, नसेल तर माझ्या टेलिग्रामवर आहे, एकदा पाहून घ्या. बघा सर व्हिडिओ मध्ये तुम्ही सांगितलेला सेफ स्कोअर पटत नाही, यावर्षी कट ऑफ नक्कीच वाढलेला,
तुमचा अंदाज कदाचित चुकेल म्हणून. बघू आपण काय होईल ते. टेट 3 नंतर शिक्षक भरती प्रक्रिया कधीपासून सुरू होते? मागची शिक्षक भरती कमी जास्त झाल्यानंतर. 125 वर प्रायमरीला ओबीसी लागेल असं वाटत नाही सर. वाटत नाही. 125 मार्क घ्या. तुमची पोस्ट फिक्स असणार, लिहून सांगतो. काय तुमची पोस्ट फिक्स असणार हे मी लिहून सांगतो. गॅरंटेड 125 मार्क पडलेत आणि मी घरी आहे ओबीसी कॅन्डिडेट. दाखवून द्या, नंतर आपण बोलू याच्यावर. ठीक आहे सर. इंग्लिश मिडियम सेफ स्कोर किती असेल? तर इंग्लिश मिडियम मराठी मिडियम पेक्षा 10-20 मार्कांनी 10-12 मार्कांनी कमी असेल. 168 विषय प्लस पेक्षा विषयच नाही म्हणतायत सर. तर एखादं 100 मार्काचं किंवा 150 मार्क सोडून आलं 168 विषय नाही म्हणतात, असं काही नाही होणार. तर मेरिट एक लेवलनीच लागणार आहे मित्रांनो, काळजी करू नका असं मला म्हणायचंय. पवित्र नोंदणी कधी करायची? या सर्व काय धंदा डीएड पेपर 115, बीएड ला 120, दोन्ही एकाच मापात मोजतात आणि हे काय पण बरगळत आहे. बरं ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, आपल्याला कळेल लवकरच. किशन राऊत म्हणजे राऊत, खूप मोठा संबंध आहे यांच्याशी. सांगली महाटीएट पेपर सोपा आहे, पण काय सांगली सगळी म्हणतात पेपर सोपा आहे, पण तसं नव्हतंच. पेपर मध्ये होता, मीडियम मध्ये होता, कव्हर नव्हता. खूप लोकांना 30-25 तुक्के मारून आलेले आहेत. 30-25 नाही, प्रत्येक विद्यार्थ्यांनी. ते जे काही शिकवणारे लोक पण पेपरला गेलते ना, त्यांनी 50 ते 60 मार्काला तुक्के मारून आलेले. 50 ते 60 क्वेश्चनला तुक्के मारलेले आहेत. आणि तुक्के कसे लागतात, किती लागतात ते आपण आता बघणारच आहोत. सर 5वीचं स्कॉलरशिप घ्या असं म्हणतायत, बघू ट्राय करू नक्कीच. माझे 155 प्रश्न बरोबर आहेत, बाकी तुक्के आहेत. व्हेरी गुड, चांगली गोष्ट आहे. तर तुम्ही मला 155 मार्क पडल्यानंतर नक्कीच कॉल करून कळवा. चांगली गोष्ट आहे, तुम्ही 100% शिक्षक झालेले असणार आहात. ठीक आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ म्हणजे असे मला याचं नवल वाटतं की विद्यार्थी का आपल्याच विद्यार्थ्यांना खचवतात, ह्याचं नवल वाटतं. विद्यार्थी आपल्याच विद्यार्थ्यांना का खचवतात, आपल्याच टीम मधल्या विद्यार्थी, आपल्या फॅमिली मधल्याच विद्यार्थ्यांना का खचवतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हे कुठंतरी थांबवा. सोशल मीडियाला जे काही लोक घरी बसून अभ्यास करतात, जे संपर्कापासून वेगळे राहतात, त्या लोकांवर खूप मोठा परिणाम होत असतो. त्यामुळे कृपया करून तुम्ही मार्क येऊपर्यंत ना विचारच करू नका. मार्क आल्यानंतर मग करू डिस्कस. मग सर काय मेरिट गेलो, किती मार्काच पहिला, किती मार्काच. मित्रांनो 10-20 लोकच वर असतात, बाकीचे सगळे असे टप्प्याटप्प्याने. मी पाहिले 0 मार्क असणारे सुद्धा 37 लोक होते गेल्या वेळेस. किती? 0 मार्क असणारे आणि 1 ते 5 मार्क असणारे साधारण 7,000 लोक होते. बघा लिस्ट काढून, 1 ते 5 म्हणजे 1 मार्कापासून 5 मार्क पडणारे. आणि ते कसं झालं, काय झालं ते आपण लिस्ट मध्ये बघू शकता. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मला या कमेंट बद्दल अजिबात वाईट वाटलं नाही. एवढी शोकांतिका वाटली. हे कमेंट वाचतात विद्यार्थी आणि अजून थोडस नाराज होतात. ते नाराज होतात, सर सांगतायत वेगळं तर हे विद्यार्थी कसं बोलतायत. तो व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि त्याच्यानंतर भाष्य करा. अर्धा व्हिडिओ बघणे किंवा 1-2 मिनिटं ऐकणे आणि त्याला कमेंट लावून पुढे जाणं, हे कितपत आपल्याला सत्य वाटतं, शिक्षक या पेशाला पटतं, ते आपण इथे ठरवावं. आणि मी हा व्हिडिओ बनवण्याचा एकच हेतू, तुम्ही स्कोर आल्यानंतरच स्कोरवर बोला, अगोदर स्कोरवर बोलून काही उपयोग नाही. मी एक अंदाजित विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार, सर सतत कॉल असतात की सर काय मेरिट लागेल, काळजी असते, काळजीपोटी तो व्हिडिओ बनवला होता. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. कमेंट तो बनता है. जय महाराष्ट्र मित्रांनो.